आम्ही अशा एका ठिकाणी हे गाणं शूट केलंय जिथे आधी मराठीतलं कुठलंच मोठं प्रोजेक्ट शूट झालं नाही, त्यामुळे लोकेशन वाईज पण आम्हाला फार मजा वाटत होती. मी वाटतं त्या विचारांनीच की आयुष्यभर जर खरंच असं कधी झालं तर मला माहिती आहे मला ते जमेल का? मारामारी करशील तिकडे शिव्या घालशील सगळ्यांना. नुकतंच एक अगदी बहारदार गाणं असंच मी म्हणेन बहारदार गाणं भेटीला आलेलं आहे मन पाखरावानी आणि आपले लाडके आदिती द्रविड आणि सांगित कामत दोघंही त्यात आहेत आणि गाणं खरंच खूप छान झालेलं आहे आणि तुमचं नवशक्तीमध्ये स्वागत. आणि आदिती अर्थात तुझं मागचं वर्षही सुंदर होतं, यावर्षी काय काय नवीन सरप्राईजेस तू आणतीयस आमच्या भेटीला, त्यामुळे छानच वाटतंय. बाई पण भारी देवाच्या यशानंतर आता आदिती द्रविड आमच्या समोर आलेली आहे या नव्या रूपात असंच म्हणेन मी. हो, नाही, थँक्यू सो मच. आणि खरंच बाई पण भारी देवाचीच साधारण टीम प्लस सांगित असं खरं तर हे गाणं आहे. कारण साई पियुष यांचं संगीत दिग्दर्शन आहे, सावनीने गायलं आहे आणि मी थोड्याशा वेगळ्या रोलमध्ये आहे कारण मी ह्यावेळेला प्रोड्यूस केलं आहे आणि काम केलं आहे त्याच्यात. आणि लिरिक्स मात्र पियुषचेच आहेत कारण त्यांनी दिग्दर्शन आणि लेखन असं दोन्ही केलं आहे. आणि अर्थातच सांगित माझा हिरो आहे गाण्यात, त्यामुळे सांगित आता साऊथ सिनेमाची ऑफर मिळाली तर काय हरकत नाही. यार प्लीज मला काम करायचं साऊथच्या फिल्म मध्ये खरंच. त्याचा फक्त एक क्लॉज आहे की जिथे जिथे तो काम करेल तिथे हिरोईन मी पाहिजे. ओ आदितीचा क्लास आदितीचा क्लॉज आहे. नाही पण खरंच गाण्यात सुद्धा एक छान साऊथ टच पाहायला मिळतोय आणि अगदी म्हणजे आदिती तर आता तू साऊथ सिनेमा करच, म्हणजे तू करतेस पण वेगवेगळ्या भाषांमध्ये काय काय, तर त्यामुळे एकंदर हे शूटिंग करताना कशी मजा आली? अरे खूप धमाल आली. आणि आम्ही अशा एका ठिकाणी हे गाणं शूट केलंय जिथे आधी मराठीतलं कुठलंच मोठं प्रोजेक्ट शूट झालं नाही, त्यामुळे लोकेशन वाईज पण आम्हाला फार मजा वाटत होती. खूप नवीन नवीन छान छान लोकेशन्स आहेत. तू तर आता व्हिडिओ बघितलाच आहेस. आणि आम्ही सुद्धा एकत्र म्हणजे ऑलरेडी खूप हिडनच राहू देत ती आपण आय नो नाही 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 हा खरं खरं एवढं नक्की सांगू शकतो की भोर किंवा इतर अशी ठिकाणं जिथे आपण ह्याच्या आधी खूप गोष्टी बघितल्यात, तर तिथे न करण्याचं कारणच होतं की फ्रेश काहीतरी एक फ्लेवर घेऊन यायचं होतं. आणि फ्रेश जोडी असं म्हणता येईल कारण आम्ही ऑनस्क्रीन कधी एकत्र काम केलं नाही आहे. ह्याच्या आधी आम्ही नाटक केलेलं आहे सोबत, पण त्यामुळे आम्ही बरेच वर्ष एकमेकांना ओळखतो आणि सगळेच जण आम्ही मित्र आहोत एकमेकांचे आधीपासून. त्यामुळे आय थिंक काम करताना तो कम्फर्ट आणि ती एक मजा आम्हाला ऑलरेडी मनात येत होती की चला आता एकत्र काम करायचंय. त्यामुळे जोश आहे तो ऑफ स्क्रीन पण होता आणि ऑन स्क्रीन पण झाला. सांगित तुझा कसं अनुभव होता या एकंदर? मी खरं तर काम करायला गेलोच नव्हतो तिकडे. कारण कसं होतं ना, माझं एक काम टेलिव्हिजन चालू होतं. सो त्या दरम्यान त्या हॅक्टिक स्केड्यूलमध्ये मला असं ब्रेक हवाच होता. आणि असं तर ते ब्रेक देत नाही टेलिव्हिजनवाले, ते चालूच राहतं, टेलिव्हिजन चालूच राहतं. सो हे मला हाते थांबत नाही, हे मला निमित्त मिळालं की मला काम मिळालं आणि मला ते करू द्या. आणि म्हणून कामाच्या निमित्ताने मी मजा करायला गेलो तिकडे. सो पियुषला मी म्हटलं होतं, आदितीला म्हटलं होतं मी की मी तिकडे मजा करायला आलोय, बाकी तुम्ही करा काय करायचं ते. कॅमेराच्या समोर नाचायचं तेवढं सांगा मला, ते करतो मी. आणि तसं तू म्हणतेस की तुमची फ्रेंड्स फॅमिलीच आहे असंच मी म्हणेन. इतकी अनेक वर्ष साई पियुष आणि तुम्ही काम करताय एकत्र, अर्थात सावनी आणि तुझी तर घट्ट मैत्री आहेच, त्यामुळे एकंदर एक म्हणतो ना आपण एक क्रिएटिव्ह काहीतरी एकत्र तयार करताना तेव्हाही तुमची ती मैत्री आणखी बहरत जाते. आणि तुमचा खरं तर अनेक वर्षांचा तो अनुभव आहे, त्यामुळे प्लीज सांग की हाऊ इज दॅट क्रिएटिव्ह एनर्जी? इनफॅक्ट तुला माहिती आहे का, आमच्या क्रिएटिव्ह एनर्जीज मॅच होतात म्हणूनच कदाचित इतकी वर्ष आणि इतकी चांगली मैत्री आमची टिकून आहे. आणि ऑफकोर्स टचवूड ह्याच्या पुढेही ती राहील. कारण आता आपण ज्या इंटेन्सिटीनी कामं करतो किंवा आपण ज्या फोकसनी काम करत असतो ना, आपल्याला ती एनर्जी ब्रेक झालेली फारशी आवडत नाही. आणि मग आपण त्या एनर्जीनी येणारी सगळी लोक एकत्र येऊन खूप क्रिएटिव्ह, म्हणजे आम्ही इतक्या वेळा भेटतो, आमच्याकडे इतक्या काय काय गोष्टी आम्ही सतत डिस्कस करत असतो. आणि मग त्या डिस्कशन्समधून किंवा त्या भेटीगाठींमधून एखादी अशी छान कलाकृती आमच्या सगळ्यांकडून तयार होते. आणि त्यामुळे सगळेजण म्हणजे 100% आपण प्रत्येक कामातच देत असतो, पण आय थिंक मला असं वाटतं की 150% अशा वेळेला एनर्जी लागते. आणि काय प्रोड्युसरच्या खुर्चीत बसल्यावर कसं वाटतंय मॅडम? आम्ही ॲक्च्युली मुक्तायन आर्ट्स अँड एंटरटेनमेंट या नावाने मी आणि पियुष गेली अनेक वर्ष ही प्रोडक्शन कंपनी मधून कामं करतोय. आणि ह्याच्या आधी आम्ही म्युझिक व्हिडिओसुद्धा केलेत आणि काही ॲड्स किंवा ह्या गोष्टीसुद्धा केल्या आहेत. प्रोड्युसर म्हणजे खरं सांगू का तुला की बीइंग ऑन बोथ साइड्स ऑफ द कॉईन
मी ॲक्टरसुद्धा आहे आणि प्रोड्युसरसुद्धा आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टींची किंमतसुद्धा व्यवस्थित आपल्याला जाणीव राहते. दोन्ही गोष्टींमधल्या अडचणीसुद्धा कळतात आणि त्यामुळे त्या सॉर्ट कशा करता येतील ह्या भावनेनी काम करता येतं. कारण जेव्हा फक्त ॲक्टर म्हणून आपण कामं करत असतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाटतं की अरे प्रोडक्शनकडनं आपल्याला हे असेल तर काय? किंवा आता मी जेव्हा प्रोड्युसर म्हणून काम करते, तेव्हा मला असं वाटतं की अरे ॲक्टर्सनी जर आपल्याला ह्या अनुषंगाने पण बघितलं तर अजून कदाचित. सो आय फील कंप्लेंट्स करत राहण्यापेक्षा आपण स्वतःहून जर एखादी गोष्ट करू शकलो त्याच्यावर काम करेक्ट एक्झॅक्टली. सो प्रोड्युसर म्हणून काम करताना खूप छान वाटतं, पण खूप जबाबदारीचंही काम आहे आणि इथून पुढेही मी हे करत राहणार आहे. त्यामुळे मला टीमच इतकी भारी मिळाली आहे की मी असं म्हणू शकते की मी इथून पुढेही प्रोड्युसर म्हणून काम करीन. आणि अदिती अजून यावर्षी काय अजून काही सरप्राईजेस असणार आहेत? काय तू आत्ता फोडणार आहेस? सो आहेत काही कामं, त्यातलं एक काम मी तुला आता नक्कीच सांगेन. गुलाबी नावाची फिल्म येते, ज्याचं पोस्टर आपण अलीकडेच सोशल मीडियावर बघितलं. तर त्या फिल्मची सुद्धा गाणी मी लिहिली आहेत आणि गीतलेखनाचंही इतरही बरंच काम चालू आहे. त्यामुळे आय थिंक येणाऱ्या वर्षात अभिनय, प्रोडक्शन आणि गीतलेखन ह्या सगळ्याचंच काही नाही, मला खूप छान काम करायचं आहे बास. सो या. तर मी अदिती असं विचारलं की बाई पण भारी देवानंतर काय काय बदललं? आयुष्य कसं बदललं? ऐक नाही खरं मी तुला सांगू का, इतक्या मॅसिव्ह प्रोजेक्टचा मी खूपच छोटासा भाग होते. सो मला मुळात आधी तो भाग असण्याबद्दल खूप अभिमान वाटला की हे माझ्या नशिबात आलं आणि एक्स्ट्रीमली थँकफुल टू साई पियुष फॉर दॅट. कारण त्यांनी महत्वाचा भाग होता. आय नो. त्यानंतर आयुष्य बदललं कशा अर्थाने म्हणजे मी तुला सांगू का, मला एक तो सेन्स ऑफ बिईंग आला की हो मला हे करत राहायचंय पुढे, मला गाणी लिहायची आहेत, मला त्यात मजा येते. हा कॉन्फिडन्स आला ॲक्च्युली. आणि काल परवाच असं झालं, मी एक वेगळं शूट करत होते, तर एक काकू आल्या आणि त्या अशा बघत होत्या बराच वेळ. मग त्या म्हणल्या, तुम्ही आदिती द्रविड ना? तर मी म्हणलं हो हाय वगैरे. तुम्ही लेखिका आहात ना? म्हणलं हां, मी गाणी लिहिते. तर त्या म्हणल्या तुझा अभिनय तर छान आहेच, पण ना तुझ्या अभिनयापेक्षा जास्ती तुझं लेखन मला जास्ती जवळचं वाटतं. आणि मला असं झालं की ओके, थँक सो मच. म्हणजे मला जबाबदारी वाटली, पण मला त्यांनी खूप आनंदही वाटला की ओके, म्हणजे हे सुद्धा कुठेतरी नोटीस पण खरंच गाणं करतानाची मजा तर आहेच. केमिस्ट्री जसं तुम्ही म्हणलात, या आधी तुम्ही एक नाटक केलं होतं, तर त्याबद्दल थोडं सांगा. अरे फार धमाल. ॲक्च्युली त्या नाटकाला अनेक वर्ष झाली, 5-6 वर्ष तर झालीच. ह्या गोजीरवाण्या घरात नावाचं व्यावसायिक नाटक आम्ही दोघं आणि सुप्रिया पाठारे आम्ही तिघांनी केलं होतं. आणि आम्ही तेव्हापासून खरं तर मैत्री आहे, ओळखतो. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यात पुन्हा एकत्र काम केलं. सो नाटकाच्या आठवणी म्हणजे खरं सांगू ना, सांभाळून घेण्याच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे ती मैत्री तुमची जास्त झाली. हां, म्हणजे खरं तर, हां, खरं तर. ॲक्च्युली म्हणजे माझ्याकडून पण घडल्या, हिच्याकडून पण एकदा असं झालं होतं, की चुकून ती त्यात ब्लाइंड असते. सो तिला दिसत नसतं आणि त्या ह्याच्यात ना चुकून तिचा हात असा लागला त्या टेबलच्या ह्याच्यावर. रंग होता, भरलेला रंग. तो रंग पडला खाली स्टेजवर आणि तो सगळा म्हणजे पसरला असा. नाटक तर चालू आहे, आता काय करायचं? मग ते आम्ही डायलॉग्स बोलता, बोलता आम्ही ते सावरलं. सो त्या अशा गोष्टी किंवा मी एक-एकदा काय असतं एकमेकांना ना सांभाळून घेणं. हां आणि आणि ॲक्च्युली माझ्याहून जास्ती ह्याने मला तेव्हा सांभाळून घेतलं होतं. कारण ॲज ही सेड की मला दृष्टी नसते त्या कॅरेक्टरला, मला दिसत. सो मी ऑलरेडी माझं ते करण्यात खूप म्हणजे ऑक्युपाईड असायचे. त्यामुळे ह्याच्यावरतीच माझी जास्ती जबाबदारी होती आणि ती त्याने खरंच म्हणजे तो इतका गोड मुलगा आहे ना, म्हणजे मित्र म्हणून पण ऑफ द कॅमेरा मी हे सांगेन की तो उत्तम कलाकार तर आहेच, पण तो माणूसही खूप गोड आहे आणि त्याच्याबरोबर काम करायला नेहमीच आय लुक फॉरवर्ड टू वर्किंग विथ हिम. नाही आणि पण नाही मला पण त्यांनी फार सांभाळून घेतलं. का माहिती आहे? कारण माझ्यासाठी ते नवीन नाटक होतं, पहिलं नाटक होतं आणि मी ओपन अप होत होतो तिकडे. फार्सिकल नाटक होतं. सो नवीन पंचवीस आणि असे सगळे. पण त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं, की काही विनोद असे होते, की मला जे असं वाटलं, की फालतू विनोद आहे माझ्या बाजूने. पण पियुष म्हणाला, "नाही, नाही, तू कर, तू कर." आणि त्याला अक्षरशः म्हणजे केवढा टाळ्या, laughter, I लाफ्टर know. म्हणजे सुप्रियाताई पण स्टेजवर हसली होती. असं लाफ्टर. सो कलाकाराला ती खूप गरज असते अशा म्हणजे काय म्हणतो आपण सपोर्टची. नक्कीच त्यामुळे कुठेतरी त्या जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या. जाता जाता फक्त आदितीला एक प्रश्न विचारायचा आहे, की एक फेमस शो आहे आपला सगळ्यांचाच आवडता बिग बॉस मराठी नावाचा.
तिथेही तू आम्हाला दिसशील का? बाकी काय नाही नाही म्हणजे मला ह्याच्या आधी सुद्धा त्या शो साठी विचारलं होतं, पण अगं तुला खरं सांगू का, दरवर्षी तुझं नाव चर्चेत असतं आणि त्यामुळे आम्ही असं विचारत असतो की आदिती या वर्षी अगं मला ना खरंच खूप भीती, मी का हसले कारण मला ना भीती वाटते त्या विचारांनीच की आयुष्यभर जर खरंच असं कधी झालं तर मला माहिती आहे मला ते जमेल मारामारी करशील तिकडे शिव्या घालशील सगळ्यांना ऍक्च्युली, कारण ह्याने माझी दुसरी साईड पण बघितली. आदिती बिग बॉस मध्ये गेली तर झालं काय ना शिव्या सगळ्यांना शिव्या मारामारी होईल तिकडे पण असं काही नाहीये मित्रांनो, तुम्ही याच्यावर काही विश्वास ठेवू नका. म्हणजे हो, एक दुसरी साईड पण आहे की जिथे मी नाही, कारण ती खरी आहे, ती खरी असल्यामुळे ना ते मला वाटत नाही ती गेम कितपत खेळू Exactly. शकेल. हा, म्हणून मला त्याची भीती वाटते ना की बापरे, एकतर बोलून मोकळे दरवर्षी होईल, हे नहीं भाई, अभी तो कोई प्लॅन्स नाही आहे. बिग बॉस खरं अवघड आहे माहिती आहे का, ते कंट्रोल करतात ना. नाही 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 मी पण नाही, मी नाहीच ते नाहीच होऊ आम्ही शकत एकत्र ते. जाऊ शकतो. नाही, नाही, शक्य नाही, नको शक्य नाही, म्हणलं, मी पण नाही, मग बॅकआउट आणि- नको. मला एक प्रश्न विचारायचा आहे की निलिमा, तुला आमचं गाणं कसं वाटलं? आणि हो, अगदी. मग मी सांगणारच होते, मला गाणं खरंच खूप आवडलं. एक तर तो छान जो साऊथचा एक छान टच दिलाय तो, त्यामुळे एक मन पाखरावानी झालं. ते असं असं काय ती स्टेप पण मी शिकली. आणि आदिती नेहमीच तुझं कौतुक असतं, कारण तू नेहमी काहीतरी वेगळं करत असतेस आणि त्यात तू अशी काय म्हणतात अशी छान जेल होतेस. सो दोघंही तुम्ही इतके छान त्याच्यात झाला की आम्हाला खरंच असं त्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच. मी खरंच तुम्हाला ही म्हणली तसं आहे की एकतर निलिमा खरंच खूप वर्ष मैत्रीण आहे आणि तिची प्रतिक्रिया खरंच महत्त्वाची असते, म्हणून खरं तर मी तिला लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला. नंतर मी तिच्याशी असंही बोलूच शकते, पण तरी. आणि सगळ्या ऑडियन्सेसला खूप मनापासून आमच्या टीमकडून मी सांगते की मन पाखरावानी हे आमचं गाणं आता रिलीज झालेलं आहे, तुमच्या भेटीला आलेलं आहे. आणि कुठल्या युट्यूबवर सारेगम मराठीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही ते गाणं ऐकू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त ते गाणं ऐका, त्याच्यावर रील्स करा. मी छान एक हुक स्टेप केली आहे गाण्यात, ती सुद्धा तुम्ही करू शकता. मला टॅग करा, कोलॅबरेट करा आणि आपण सगळे मिळून हे गाणं अजून अजून सेलिब्रेट करूयात असं मला वाटतं. सेलिब्रेशन तो जारी रहेगा आणि खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.